फ्रेंड्स, आपल्याला सगळ्यांनाच फास्ट फूड आवडते. रोजच्या भाजीपोळीचा कंटाळा आला की किमान महिन्यातून एकदा तरी आपण फास्ट फूड टेस्ट करतोच. त्यात तुम्ही जर कॉलेजमध्ये जात असाल तर विचारू नका. मित्रमैत्रिणींसोबत पार्टीमध्ये आपण सगळे फास्ट फूड खातोच. भेळ, पावभाजी, पाणीपुरी, वडापाव, स्नॅक्ससारखे भारतीय प्रकार आहेत. तसेच सँडविच, पिझ्झा, फ्राईज, बर्गर हे सर्व अमेरिकन प्रकार आहेत, ज्यात आपण बर्गरविषयी जाणून घेऊया. तुमच्यासाठी नक्कीच हा व्हिडिओ इंटरेस्टिंग विषय असणार आहे. मग हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. नमस्कार, माझे नाव सुहास मोरे. पुण्यामध्ये 3D बर्गर नावाचे माझे कॅफे आहे. मित्रांनो, अनेकांना बर्गर, सँडविच किंवा अशा अनेक स्नॅक्स पदार्थाविषयी माहिती ऐकायला किंवा वाचायला आवडते. खास करून जे पदार्थ आपल्याला आवडीचे असतात त्याविषयी आपण काहीतरी नवीन माहिती मिळवण्याचा प्रयत्न करत असतो. मग माझ्या या सिरीजमध्ये विविध खाद्यपदार्थाविषयी आपण चर्चा करणार आहोत. जर तुम्हाला यात रस वाटत असेल तर हा व्हिडिओ नक्की बघा. मित्रांनो, बर्गर म्हणजे हॅमबर्गर या शब्दाचा शॉर्ट फॉर्म. थोडक्यात सांगायचं झालं तर आपल्याला महाराष्ट्रीयन वडापाव कसा असतो अगदी तसाच बर्गर असतो. अमेरिकन पद्धतीने तयार केलेले खाद्यपदार्थ म्हणजेच बर्गर. आपला वडापाव जसा त्यामध्ये आपण चटणी, लसूण चटणी, मिरची टाकतो, तशाच बर्गरमध्ये वेगवेगळ्या प्रकारचे सॉस वापरले जातात. वडापावसारखाच बर्गर हा एक सोयीचा प्रकार आहे. बनवायला सोपाही आणि खायलाही सोपाही. मुख्य म्हणजे हा एक अमेरिकन पदार्थ असून तो जगभरामध्ये प्रसिद्ध आहे. अमेरिकेत पिढ्यानपिढ्या बर्गर खाल्ले जातात. मग हे बर्गर नक्की बनतात तरी कसे? तर मित्रांनो, तुम्ही जर यूट्यूबवर सर्च केले ना तर तुम्हाला 100 रेसिपी बर्गरच्या भेटतील. तुम्ही आत्तापर्यंत बर्गरची नक्की टेस्ट केली असेल किंवा नसेलही. तर मी बर्गर कसा असतो हे तुम्हाला थोडक्यात सांगतो. तर बर्गर म्हणजे 2 पावांच्या मध्ये, ज्याला आपण बन असे म्हणतो, त्यामध्ये एक कटलेट सारखी तळलेली पॅटी ठेवली जाते. त्यात वेगवेगळे सॉस, कांदा, कच्चा कांदा, मशरूम, कोबी, टमॅटो एकमेकावर ठेवून एखादी चीज स्लाइस, अशा प्रकारे पॅटी, भाज्या, चीज स्लाइस, सॉस एकावर एक ठेवून बर्गर बनवून खाल्ला जातो. या बर्गरची रेसिपी आपल्याला एका भागात बघायला मिळणार आहे. पण त्याआधी आपण बघूया बर्गरचे प्रकार. बर्गरचे मुख्य प्रकार असतात ते म्हणजे व्हेज बर्गर आणि नॉन व्हेज बर्गर. यात मुख्य प्रकार हा म्हणजे पॅटीचा असतो. बाकीचे पदार्थ हे थोडेफार वेगळे वेगळे असतात. खरं तर अमेरिकेमध्ये जेव्हा बर्गरची प्रथम सुरुवात झाली तेव्हा हा नॉन व्हेज बर्गरपासून चालू झाला. आजही अमेरिकेत किंवा युरोपमध्ये ते खाल्ले जातात. परंतु हा पदार्थ शाकाहारी लोकांना देखील मिळावा म्हणून व्हेज बर्गरचा जन्म झाला. त्यानंतर फक्त आपल्या पुरते बोलायचे झाले तर भारतीय लोकांच्या आवडीनुसार बर्गरला देखील देसी ट्विस्ट दिला जातो. यात भारतीय मसाले आणि खाद्यपदार्थ वापरले जातात. चला तर मग आपण बघूया विविध प्रकारचे बर्गर. व्हेजिटेरियन बर्गर मध्ये सगळ्यात लोकप्रिय बर्गर आहे तो म्हणजे व्हेज बर्गर. ज्यात जी पॅटी असते त्यात विविध प्रकारच्या भाज्या जसे कांदा, गाजर, मटर, शिमला मिरची यापासून बनवले जातात. यात अजून एक प्रकार असतो तो म्हणजे आलू टिक्की बर्गर. ती जी पॅटी असते ती बटाट्यापासून बनवली जाते, त्यामुळे त्याचे नाव आलू टिक्की बर्गर असे आहे. तसंच त्यात अजून एक प्रकार आहे तो म्हणजे मॅक्सिकन व्हेज बर्गर. तो आजकाल खूप लोकप्रिय चालला आहे. त्यामध्ये मॅक्सिकन सॉस, ॲलपिनोस अशा गोष्टी वापरल्या जातात. तसेच मशरूम ह्यापासूनही नवीन बर्गर बनवले जातात, म्हणून याला शाकाहारी बर्गर बोलतात. परंतु तुम्ही जर नॉन व्हेजिटेरियन असताल तर तुमच्यासाठी देखील अनेक प्रकार बाजारात आहेत. तसेच चिकन बर्गर, मटन बर्गर, फिश बर्गर, साल्मन बर्गर, बीफ बर्गर, हॅमबर्गर असे वेगवेगळे प्रकार बाजारामध्ये मिळतात. मग तुम्ही जर आत्तापर्यंत बर्गर टेस्ट केला नसेल तर एकदा नक्की टेस्ट करून बघा आणि यातले कोणते बर्गर टेस्ट करायला तुम्हाला आवडतील ते मला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा. तुम्ही देखील पुण्यातील एक खाद्यप्रेमी आहात ना, तर मग वेळ आली आहे 3D बर्गर विषयी बोलण्याची. मित्रांनो,
आपले देखील पुण्यामध्ये 3D बर्गर नावाचे एक कॅफे आहे, जिथे फक्त बर्गरच नाही तर वेगवेगळ्या प्रकारचे सँडविच, पिझ्झा, मॉकटेल्स, कॉफी, फ्राईज अशा अनेक पदार्थ तुम्हाला आस्वाद घेऊ शकता. एकदा 3D बर्गरला भेट द्याल तर परत नक्कीच याल याची मला पूर्णपणे खात्री आहे. तेव्हा आमच्याकडे येऊन बघा आणि बर्गर ट्राय करा. फक्त 49 रुपयात सर्वात स्वस्त आणि मस्त. मी आशा करतो की तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल. जर तुम्हाला अशी अनोखी माहिती जाणून घ्यायची असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा विसरू नका. चला तर परत भेटूया पुढच्या भागात. 3D बर्गर जिथे, नवीन चव तिथे.